बघा, महापालिकेचा कुठेही बॅनर नाहीये, बहुजन विकास आघाडीचा बॅनर आहे। आता राहिली गोष्ट श्रेयवादाची, मला असं वाटतं राजकारण जेव्हा आपण करतो, आणि मी हे वारंवार व्यासपीठावरनं सांगितलंय की लोकहिताच्या कामासाठी आपण एकत्र आलं पाहिजे। म्हणजे अनाउन्समेंट केली, त्यानंतर लगेच आपले अनाउन्समेंट बघितल्यानंतर पुन्हा एक 9 वाजता या ठिकाणी भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित पण लोकांना पूर्णपणे माहिती आपण सांगितलं, लोकांना देखील पूर्ण जाणीव आहे की काम करणारी टीम आपली आहे। या 25 तारखेच्या स्टँडिंगमध्ये त्याला मंजुरी दिली, त्याच्या अगोदरची देखील जवळजवळ या वर्षभरातली आपली विसकपत्र आहेत महापौरांच्या आणि आयुक्तांच्या आणि उपमहापौरांच्या नावाने। नायगाव येथील भोयदापाडा रस्त्याचे मजबूतीकरण आणि आरसीसी गटार बांधणीच्या कामावरून बहुजन विकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार श्रेयवाद पाहायला मिळाला। विशेष म्हणजे एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी दोन्ही पक्षांनी भूमिपूजनाचा घाट घातल्यानं परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते। नायगाव पूर्वेच्या भागातून गेलेल्या टिवरी फाटा ते भोयदापाडा रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झाली आहे, तर दुसरीकडे सांडपाणी वाहून नेण्यासाठी गटार व्यवस्था नसल्यानं येथील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः पावसाळ्यात सर्वाधिक अडचणी निर्माण होऊन प्रवाशांचे हाल होत आहेत। यासाठी या रस्त्यांची दुरुस्ती आणि गटार व्यवस्था तयार करण्यात यावी अशी मागणी येथील नागरिक सातत्याने करत आहेत। अखेर या रस्त्यांचे मजबूतीकरण आणि आरसीसी गटार व्यवस्था अशी दोन्ही कामे महापालिकेकडून मार्गी लावली जाणार आहेत। यासाठी 26,07,00,000 रुपये निधीचेही नियोजन करण्यात आले आहे। रविवारी भाजपा आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांनी या कामाच्या भूमिपूजनाचे स्वतंत्र कार्यक्रम आयोजित केले होते। सकाळी आमदार स्नेहा दुबे पंडित, आमदार विलास तरे आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शहरातील रस्त्याच्या कामाचा पाठपुरावा केला होता। त्यावेळी तत्कालीन आयुक्तांना पावसाळ्याआधी रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या संदर्भात आदेश दिले असल्याचं आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी यावेळी नमूद केलं। विकास कामांच्या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, त्यामुळे आज त्याला यश आले आहे। हे श्रेय आमचेच आहे असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला। तर दुपारी बहुजन विकास आघाडीनेही महापौर अजो पाटील व नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। स्थानिक विकास हा बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातूनच होतो आणि वर्षानुवर्षे या भागातील कामांचा पाठपुरावा आम्हीच करत आहोत, असे हे मत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले। एकाच कामाचे दोन्ही पक्षाकडून भूमिपूजन पार पडले। राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे चित्र दिसून आले। राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असली तरी सामान्य नागरिकांनी मात्र श्रेय कोणाचेही असो काम निकृष्ट नसावे आणि ते वेळेत पूर्ण व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आता मी तुम्हाला तेच सांगतेय की याचं काम बाकी होतं, त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली की MMRDA कडनं हे काम होण्याला वेळ लागणार आहे, त्यामुळे महानगरपालिकेच्या निधीमधनं तुम्ही आदेश द्या की हे रस्ते पूर्ण करण्यात यावे। आणि त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी तसे महानगरपालिकेला आदेश दिले आणि 16 सप्टेंबर 2025 रोजी, मी पुन्हा म्हणते 16 सप्टेंबर 2025 रोजी या वामन ढाबा ते भोयदापाडा या रस्त्याला प्रशासकीय मान्यता महानगरपालिकेने दिली आहे। त्याच्या आधी टेंडर आधी निघतात, मग प्रशासकीय मान्यता होते। प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण झाली। मध्ये इलेक्शन झाले आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वर्क ऑर्डर देण्यासाठी विलंब झाला। ती वर्क ऑर्डर आता मिळालेली आहे। एकूण 26 कोटीचं हे टेंडर होतं या कामाचं, परंतु 20% बिलोने टेंडर भरून ज्या ठेकेदाराने हे काम घेतलेलं आहे, त्यामुळे 21 कोटीचं काम आता त्याला 21 कोटी मंजूर झालेले आहेत। मला असं वाटतं की हे 20% बिलोने काम घेतलेलं आहे, तिथे आपल्या सगळ्यांना लक्ष देणं गरजेचं आहे की काम क्वालिटीचं होतंय की नाहीये। पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांना एकत्र घेऊन ही टीम आपली काम करत होती आणि त्यांचा पाठपुरावा प्रत्येक कामासाठी होता। आता हे एकच काम आहे, परंतु अशी अनेक कामं आहेत की येत्या 5 वर्षामध्ये 100% आपण आश्वासन दिलेलं आहे का आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ही कामं करायची आहेत आणि ते निश्चित होणार। मी तुम्हाला ग्वाही देतो। याही व्यतिरिक्त येत्या महासभेमध्ये देखील आपली भरपूर कामं या विभागातली आहेत। घेतलेलं आहे की माझी दर आठवड्याला स्टँडिंगची मीटिंग असते, तुम्ही पाहिजेत तेवढी कामं घेऊन या, आम्ही 100% कामं करू असं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे मी आणि उपमहापौर आम्ही महासभेमध्ये जी पण 75 लाखाच्या वरची तुमची जेवढी कामं आहेत ती सगळीच्या सगळी मंजूर करू एवढा मी आश्वासन करतो। आणि याच कामासाठी आपण आम्हाला निवडलेलं आहे। आम्ही भोईर साहेब असतील किंवा आम्ही सगळे, आम्ही कोणी कोणावर उपकार करत नाही तुमच्यावर। आमची नैतिक जबाबदारी आहे का त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि ती कामं करणारच हे एवढं आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।